कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी सकाळ प्रकाशनचे माधव गोखले सर यांना विनंती करतो, सल्लागार संपादक सकाळ प्रकाशन यांना विनंती करतो त्यांनी आजचं प्रास्ताविक करावं. व्यासपीठावरील आणि व्यासपीठाच्या समोरील सर्व मान्यवर, सस्नेह नमस्कार. आज या कार्यक्रमासाठी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत असताना मी आपल्या सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छाही देतो. आणि अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर तुमच्या हातामध्ये पैसा झाला मोठा या नावाचं पुस्तक ठेवताना आणि त्याच्या संदर्भातल्या समुद्र साहेबांच्या अनुभवातून निर्माण झालेली काही गोष्टी ठेवताना आम्हाला खरोखर आनंद होतो आहे. सकाळची पुणेकरांना काही वेगळी ओळख करून द्यायला पाहिजे अशातला भाग नाही. 93 वर्ष गेली सकाळ पुणेकरांच्या रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे. म्हणजे पुणेकरांची सकाळ ही सकाळनी होते असं म्हटलं जातं, त्यात खरंच वावगं काही नाही. सकाळ प्रकाशन हा जो सकाळचा विभाग आहे, गेल्या 16 वर्षांपासून आम्ही या प्रकाशन व्यवसायामध्ये 16 वर्षाची आमची जी वाटचाल आहे, या वाटचालीचा एक छोटासा आढावा फक्त या प्रास्ताविकेच्या निमित्ताने आपल्यासमोर ठेवतो. या 16 वर्षामध्ये सकाळनी वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या लेखकांना वाचकांपर्यंत पोचवलं. अनेक वेगवेगळे विषय सकाळ प्रकाशनाने हाताळले. म्हणजे ज्याच्यामध्ये जसा अर्थ हा एक विषय आहे, त्याच्याबरोबर अध्यात्म आहे, त्याच्याबरोबर इतिहास आहे, त्याच्याबरोबर काही प्रेरणादायक चरित्र आहेत. सकाळमध्ये अनेक लोक वेगवेगळ्या विषयांवर लिहित असतात आणि रोजच्या सकाळच्या अंकामधनं, सकाळ साप्ताहिकामधनं, सकाळ मनीसारख्या मासिकामधनं हे सगळं लिखाण आपल्यापर्यंत पोचत असतं. पण यातलं बरंचसं लिखाण जे कालातीत आहे असं आपण मानतो, आपल्याला वाटतं, असं लिखाण पुस्तकाच्या रूपामध्ये त्याच्यावर आणखीन काही विशेष संस्कार करून वाचकांच्या हातामध्ये देणं हाही सकाळ प्रकाशनाचा एक जसा महत्त्वाचा भाग आहे, तसा नव्या लेखकांना लिहितं करणं, नवे विषय वाचकांसमोर आणणं हाही एक खूप महत्त्वाचा भाग सकाळ प्रकाशनाच्या सबंध वाटचालीत राहिलेला आहे. आजवरच्या वाटचालीमध्ये आम्ही जवळपास 1400 पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. आणि जसा केवळ पर्सनल फायनान्समधला जर का विषय किंवा फायनान्स हा विषय घेतला तर फायनान्समध्ये बँकिंगपासून ते अगदी ॲग्रिकल्चर फायनान्सपर्यंत पुस्तकांची सकाळच्या रेंज आहे. मग किंबहुना मी असं आज इथे उभं राहून नक्की म्हणू शकेन की काही विषयांमध्ये सकाळनी ज्या पद्धतीने पुस्तकांवर लक्ष दिलं आहे किंवा विषय निवडलेले आहेत, अशी पुस्तकांची एक श्रेणी ही अन्य मराठीमध्ये अन्यत्र तुम्हाला निश्चितपणे कुठे मिळणार नाही. मी आपला फार वेळ घेत नाही, पण मी म्हटलं तसं की एक अतिशय वेगळं पुस्तक. आणि सकाळ प्रकाशनाच्या पुस्तकांचं वैशिष्ट्य असं की सकाळ जसा वाचकांशी जोडलेला आहे, तसं सकाळ प्रकाशन हे सुद्धा सकाळची तीच भूमिका ही पुढे घेऊन जात आहे. त्यामुळे सकाळचं पुस्तक हे वाचकाला निश्चितपणे काहीतरी देईल याच्यावर सकाळ प्रकाशनाचा कटाक्ष निश्चितपणे असतो. येत्या काळामध्ये हे प्रयोग सुरू राहतील. मराठीबरोबर सकाळ आता खूप मोठ्या प्रमाणावर इंग्रजीमध्ये पदार्पण करत आहे. इंग्रजी भाषेमध्ये काही चांगली पुस्तकं लिहून घ्यावीत आणि प्रसिद्ध करावीत असा एक उपक्रम सकाळने आता सुरू केलेला आहे. आणि त्याच्याबरोबर दुसरा एक खूप महत्त्वाचा भाग की ज्याच्याबद्दल आज वारंवार बोललं जातं, तो म्हणजे मुलांसाठी काही पुस्तकं विशेष करून लिहून घेणं. आणि आजचा जो विषय आहे आपला, त्या विषयाशी संबंधितसुद्धा मग आपल्याकडे समुद्र साहेबांनी एक छान ऑब्झर्वेशन, त्यांचं निरीक्षण या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे की आपण घरामध्ये पैशाविषयी बोलत नाही. काय आपल्याला तो हे आहे मला माहिती नाही, पण खरंच आहे. म्हणजे आपण पैशाविषयी आपल्या मुलांशी नाही बोलत किंवा इतर अनेक गोष्टींवर आपण ज्या पद्धतीने चर्चा करतो त्या पद्धतीने पैशाबद्दल आपण आपल्या आप्तस्वकीयांशी, नातेवाईकांशी अशी सुद्धा खरं म्हणजे चर्चा करत नाही, असं एक उत्तम निरीक्षण समुद्र साहेबांनी या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. नेमका हाच धागा सकाळने याच्या आधी पकडलेला आहे. आणि मुलांसाठी फायनान्स, मुलांसाठी पैसा, त्यांना एका विशिष्ट वयानंतर ह्या सगळ्याची जाणीव करून देणारी काही पुस्तकं सकाळ आम्ही त्याचं नियोजन करतो आहोत.
मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. एक छान शब्द मला या निमित्ताने आठवतो. 1849 साली लोकहितवादी देशमुखांनी एक पुस्तक लिहिलं होतं, पॉलिटिकल इकॉनॉमीचं. ते भाषांतर होतं ॲक्च्युली, पण त्यांनी एक सुंदर शब्द वापरला होता. त्या 1849 सालच्या मराठी भाषेमध्ये अर्थशास्त्र हा शब्द होता का नाही मला माहिती नाही, पण त्या सगळ्या पैशाच्या शास्त्राला लोकहितवादींनी त्यावेळेला लक्ष्मी ज्ञान असा अतिशय सुंदर शब्द वापरलेला होता. आणि आज या निमित्ताने हे लक्ष्मी ज्ञान आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत.